कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वीणा, अगं वीणा, चहा देणार आहेस ना आज? आणते आजी। यांना एक सकाळी सकाळी कितीदा चहा लागतो काय माहित। अरे देवा, हे बाबा तुला काय झालंय आता? सकाळी सकाळी बिघडू नको बाबा। भाऊजी हे बघा ना एकदा, मिक्सर सुरूच होत नाहीये हो, जरा बघता का 2 मिनिट? हो 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 वहिनी, आता माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये, खूप बिझी आहे मी। तिकडे इस्त्री गरम करायला ठेवली मी, मला अजिबात वेळ नाहीये, यु नो। जरा 2 मिनिटं बघितलं असतं तर कुठे बिघडलं असतं का? जशा काही इडल्या मला एकटीलाच खायच्या। हे घे आजी चहा। यांना एक धीर म्हणून नसतो सकाळी सकाळी। वहिनी, हा ओ वहिनी, ऐका ना, ती इस्त्री का गरम होत नाहीये, जरा बघता का? आहे ना भाऊजी, माझ्याकडे आता अजिबात वेळ नाहीये, खूप बिझी आहे मी। माझी इडली झालीये, चटणी बाकी आहे। कसं आहे, माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये, यु नो। काय करू यार, गरम का होतंय? अरे हा फोन का नाही चार्ज झाला? रात्री तर फोन चार्जिंगला लावला होता, बटन ऑन करायचं विसरलो। ती उकडते आज। उकडतंय ना आजी, खूप उकडतंय। मग जरा चहा कमी पी, म्हणजे चहाही वाचेल, वीजही वाचेल आणि उकडणारही नाही तुला। मी काय करायचं ते तू मला सांगू नकोस हा। आगाऊ मेला। ओ काय? ऐकता का? जरा तो वर ठेवलेला पाटा वरवंटा काढून देता का? काय पाटा वरवंटा कशाला? मिक्सर आहे ना। अगं बाई, वीज गेली सकाळी सकाळी, काही खरं नाही। वीणा मिक्सरवर ती चटणी वाटत होती, झाली असेल तर ठीक आहे, नाहीतर लक्ष्मी जरा पंखा लाव ना। अहो वीज गेली आहे। हा? अहो मी काय म्हणते, जान्हवीला पटकन फोन लावा ना। हे घे। हा लक्ष्मी, अगं कोण आलंय बघ जरा। सकाळी सकाळी कोण आलंय? चल बघूया। सासूबाई, मी जयंतराव। अहो बाबा, बाबा काय झालं? तुम्ही थोडे डिस्टर्ब वाटताय। अरे जयंत, आम्ही कालपासून तुम्हा दोघांना फोन लावायचा प्रयत्न करतोय, दोघांचेही फोन बंदच होते। आणि आता तुला फोन करणारच होतो, तर तू आलास घरी, त्यामुळे जरा हो ना, सगळं ठीक आहे ना? जानू ठीक आहे ना? हां, थँक्यू वहिनी। जानू ठीक आहे ना? हो आई, मीन सॉरी आई, सॉरी बाबा। काल ॲक्च्युली मला घरी यायला खूप उशीर झाला, त्यात माझा फोनही डेड झाला होता। जानू पण अभ्यास करता करता झोपून गेली, म्हणून मी तिला उठवलं नव्हतं। आय एम सो सॉरी, माझ्यामुळे तुम्ही एवढे पॅनिक झाला होतात। अरे सॉरी बोलायची काहीच गरज नाहीये, होतं असं काय, ठीक आहे। पण तुम्हाला कळलं कसं नाही तुमचे फोन बंद पडले ते? कसं आहे ना आजी, माझा कामाचा फोन वेगळा आहे आणि पर्सनल नंबर वेगळा आहे। म्हणजे आजवर कोणी मला घरी किती वाजता येणार, जेवलास का असे फोन केले नाहीये।
आणि हा पर्सनल नंबर मी जानूसाठीच घेतलाय, तुम्हा सगळ्यांसाठी, माझ्या नवीन फॅमिलीसाठी घेतलाय. अजून सवय होते मला, कोणीतरी माझी वाट पाहतंय ह्याची. आई, काल तुम्ही जानूसाठी काहीतरी खाऊ देणार होतात ना, ते नेण्यासाठीच मी इथे आलोय. अगं बाई, हां, म्हणजे सासवडला माझं इथे काम होतं, म्हटलं हा चान्स मिस करायला नको. वा, चालेल की. लाईट गेलेत का? हो ना, चटणीच राहिली आहे ना करायची, नाहीतर मी तुम्हाला मस्त गरमागरम इडल्या दिल्या असतात चटणी सोबत. हो ना, आणि मी सुद्धा हनीची साडी इस्त्री करून ठेवली असती. हॅरी, झालं सर. व्यवस्थित झालं ना? आता काही प्रॉब्लेम नको रे बाबा. नाही अजिबात नाही. बर, ठीक आहे. अरे देवा, म्हणजे मी बिल भरलं नाही म्हणून वीज कापले. नाही म्हणजे येईलच इतक्या तो. खरं तर आजचा दिवस नाहीच आहे वीज जाण्याचा. हो ना, आणि आज अचानक कसे काय गेले लाईट ते काय कळत नाही. या MSCB वाल्याने ना जाऊन ठोकलं पाहिजे सांग. खरंय हं? हां, मी चहा टाकते. हां, अगं बाई, उकडते नाही. तुम्ही लिंबू सरबत घेणार? आमच्या वीणाच्या हातचं लिंबू सरबत पिऊन तर बघा, अहो तोड नाही जगात. वीणा, हाय. करतेस का ग? हा, काकू. अरे सिद्धू, ये ये ये. काय रे बाळा, बरं आहेस का? नाही ना काकू, अजून दुखतंय. आई ग. अगं वीणा, सिद्धू आलाय, त्याच्यासाठी पण लिंबू सरबत आण. हो आई. अरे वा, आज सरबत की काय? अरे बघ ना, वीज गेलीये. जावई बापून उकडत होतं खूप, म्हणून म्हटलं सरबत घ्या. बरं झालं आलाच बघ. असं कसं गेलं लाईट? अर्ध्या तासाच्या वर झालाय ना लाईट जाऊन. ही शेजारच्यांकडे आहे आई, त्यांच्या मिक्सरचा आवाज येतोय ना. म्हणजे आपल्याच घरातले लाईट गेलेत की काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.